भैया टॅलेंटराव, या भैया सगळं सामान घेऊनच आलोय. अहो आता एवढ्या रात्रीचं कुठे निघालाय तुम्ही? आता तुम्ही एवढ्या आग्रहाने आम्हाला इथे थांबून घेतले म्हणलं आम्ही कुठे जाते? अहो मग ही बॅग. हा ती वय टॅलेंटराव आजपासून इथंच राहणार. इथं राहिला नको का? ए टॅलेंट ते जा बाबा परत जा. नाही 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 नाही, तसं नाही. मी आपलं विचारलं. भैया बॅग कुठे ठेव आपली? हा अरे ठेव की कुठं पण. आता काय हॉल वावरी जावर. ठेव ठेव. कसं आहे मामा, टॅलेंट तिकडं आमच्या सोबतच राहायचं ना. आता आम्ही इथं आलो राहिला म्हणून त्याला पण बोलवलं. म्हणून आलाय तो. टॅलेंट कोण काय बोलणार नाही तुला. भैया मी नक्की इथं राहिलेलं चालेल ना? बघा भैया, तुम्हाला म्हटलं होतं का नाही मी, तुमचं वेगळं आहे माझं वेगळं आहे. तुम्ही या घरचे जावई आणि मामा मामींकडे बघून असं वाटतंय की त्यांना मी इथं राहिलेलं आवडलं नाही. अहो नाही 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 नाही, असं काय नाही. राहा की तुम्ही. तुमचंच घर आहे, राहा. टॅलेंटराव आमचंच घर समजून राहा. कोणी काय बोलणार नाही. का हो मामा? होय की. तुमचं जेवण झालंय का? थँक्यू मामी, पण मी येताना जेवण करूनच आलो. अरे काय टॅलेंटराव, इथं आलं जेवायचं नाही वय. अहो भैया टेन्शन नॉट, उद्यापासून आपण आहेच की दररोज इथं. बरं कुठं बाहेर जेवायचं नाही बरं का, इथंच जेवायचं. नाही तर मामींना आवडणार नाही. आहे का नाही मामी? वय वय. पांडुरंगा टॅलेंटराव जीजींचा आशीर्वाद घ्या. हा जीजी आशीर्वाद द्या. बरं का जीजी, टॅलेंटराव आजपासून इथंच राहणार आहे. इथंच राहणार आहे का? हवा असं काय करता जीजी? तुम्ही विसरला वाटतं. आधी लग्न झाले की नवरी संग कोणाला पाठवायचे? पाठ राखीन. तेरी वार. टॅलेंटराव आजपासून आमची पाठराखण करणार. काय? नाहीतर काय. म्हणजे आता त्यो जीजी आम्हाला आत्ता कळतंय आधीच्या रीती किती महत्वाच्या होत्या ते. देवा विठ्ठला, काय रे बाबा, अरे हे काय पुढ्यात वाढून ठेवलेस? तूच निस्तर रे बाबा आता हे. तुला जीजी तू अहो टॅलेंटराव चला. हर्षवर्धन, अहो तुम्ही कुठे निघालाय आणि ही घेऊन? आम्ही हे बाहेर अंगणात झोपायला. अहो काय बोलताय तुम्ही हे? अहो ह्या घरचं जावई तुम्ही आणि असं बाहेर कुठं झोपताय? मी एकटा कुठं झोपणार आहे? टॅलेंट आहे की सोबत. टॅलेंटराव चला. अहो नाही नाही, एवढं मोठं घर आहे आणि आज झोपायचं सोडून बाहेर कुठे चाललाय तुम्ही? नाही त्याचं काय आहे, एवढ्या मोठ्या घरात आम्ही झोपायचं कुठं हाच प्रश्न पडलाय.
मी आणि टॅलेंट बाहेर झोपतो. टॅलेंट राव चला. नाही 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 असलं काय काढू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या खोलीत झोपा. तुमच्या ओ होय, आमच्या खोलीत झोपा. नाही नाही नको नको. आधीच आमच्यामुळं जो तुम्हाला ताप झाला तो काही कमी आहे का? आणि आम्ही तुमच्या खोलीत झोपणार, मग तुम्ही कुठे झोपणार? अंगणात? नाही नाही नको नको, आम्ही झोपतो बाय. टॅलेंट राव चला तुम्ही. अहो नाही नाही, थांबा तुम्ही ऐका माझं. हे द्या इकडे. अहो, अहो बाहेर कुठं झोपता आता तुम्ही? माझ्या रूम मध्ये झोपा चला. अहो ह्या घरात मान आहे तुमचा, आणि असं आम्ही तुम्हाला घरातनं बाहेर कसं झोपून देऊ सांगा बरं. अगं पुष्पे, पण ती खोली तर अजिंक्य चित्र दिले ना. अहो जीजी, आता अजिंक्य आहेत का इथं? नाही नाही मामी, त्यांची खोली कशाला? उगाच आमच्यामुळे त्यांना कशाला त्रास? तिला काय सुद्धा त्रास नाही. शीतल, आजच्या दिवस जयश्री सोबत राहशील ना? आणि तसं बी एका रात्रीचा तर प्रश्न आहे, आणि उद्या सकाळी उठून सगळीच आपण आई साहेबांकडे जाऊ की. त्यांची एकदा समजूत घातली का नाही, म्हणजे मग जयडीन भैया जातील त्यांच्या त्यांच्या घरला, आहे का नाही? जयडे, जा भैयांना खोली दाखव जा. बर चला. ही हाय खोली. इथं राहताय होय तुम्ही? राहायची. मग आली ना ती महाराणी. तर जरा दम धरा. आता कुठे या घरामध्ये आमची एंट्री झाली. इथून पुढे बघा काय काय होणार आहे ते. तिचं तोंड तर आत्ताच बघण्यासारखं झालं होतं बघा. तुम्हाला सांगते, मला आत्तापासूनच लई मज्जा यायला लागली बघा. हे सगळं खरं वाटलं पाहिजे. काही दिवस आपण हे नाटक असंच केलं पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना खरं वाटेल. सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. होय हो, त्याची काळजी नका करू तुम्ही, ते तर होणारच आहे. होय शीतल, आम्ही तुमच्या खोलीत राहिलेलं चालेल ना? माझी कुठं आहे तवा, जयश्रींचीच आहे. होय, पण लग्नानंतर तर तुमचीच झाली ना. तुमचा आणि फौजींचा फोटो पण या खोलीत. तुमची काय हरकत असेल तर सांगा बरं का, मी बाहेर जाऊन अंगणात जाऊन झोपतो. नाहीतर फौजी आम्हाला फोटोत न गोळ्या घालतात. नाही नाही, माझी काय हरकत नाही.